विठुरायाचं दर्शन घेऊन आपण यात्रा फिरलो, फिश मार्केट पाहिलं आणि आता संध्याकाळची यात्रा सुरू झालेली आहे. विजेच्या रोषणाईने सर्व पाळणे झगमगून गेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आहेत. होडी आहे, चक्र आहे, गाड्या आहेत, कार, बाईक असं वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. या सर्वांचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा लहान व्हावं लागेल. आपलं बालमन यात्रेचा आनंद घेण्यास नेहमीच उत्सुक असतो. चला तर मग सुरुवात करूया. आपण आता खेळणार आहोत रिंगचा गेम. यात्रेत गेल्यावर प्रत्येक जण हा गेम हमखास खेळतोच. पाहूया आपला मित्र प्रशांत काय करतोय. ओ, त्याची रिंग तर नाही पडली आणि हे असंच होत राहतं. चुकून कधीतरी रिंग पडते आणि मग आपल्याला 10-20 रुपये मिळतात. पण इथे तर 50-100च्या नोटा आहेत आणि हा सक्सेस नाही झाला. आणि आता मी काय करतोय पाहूया. नाही, हे तर आपल्याला जमणारच नाही. ओ, लहानपणापासून खेळत आलोय पण याच्यात काही प्रावीण्य मिळालेलं नाहीये. सो आता हा गेम नाही खेळायचा. धन्यवाद. आणि आता सगळ्यांचा आवडता मौत का कुआ. थोड्याच वेळात आपण मौत का कुआ पाहायला जाणार आहोत. पण मौत का कुआचा व्हिडिओ आपण आपल्या पुढल्या भागात दाखवणार आहोत. हे जरा मनाला न पटण्यासारखं आहे, पण आपणही काय करणार. सहानुभूती दाखवल्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही. आमच्या परीने थोडीफार मदत केली, पण तीही तुटपुंजी आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात दुसऱ्यांसाठी खेळणं बनून राहावं लागतंय. ही एक शोकांतिकाच आहे. असो, सर्व पाळणेवाले, मोटारवाले आणि इतरही हे यांचे मित्रच असावे आणि याला या गोष्टींचा आनंद मिळत असेल असं आपण समजूया. चला भाई, तिकीट 30 रुपये तिकीट जा. हे तुम्हाला बंधू चायनीजची चांगली सोय आहे. एक चांगलं स्वच्छ असं उपहारगृह दिसत आहे. दोन्ही साईडला चायनीजची दुकानं आहेत. यात्रेचा आनंद घेतला की थोडा खाण्याचाही आपण आनंद घेतोच. तुम्हाला बंधू चायनीजवाल्यांकडे येऊन आपण एक चांगलं चायनीज खाऊ शकतो. आपण इथे जागा पण बघताय, सगळं एकदम स्वच्छ आहे. खाण्यासाठी एकदम चांगली जागा आहे. पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सासगाव येथे कार्तिकी पौर्णिमेनंतर यात्रा भरते आणि यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरते. ही यात्रा 15 दिवस चालते. खूप सारे व्यावसायिक इथे व्यवसाय करण्यासाठी येतात.
आता जत्रा आपली फिरून झालेली आहे, देवाचं दर्शन झालेलं आहे. हत्ती पंढरी का बोलतात हे माहीत झालेलं आहे. कोंबड्या विठोबा का बोलतात हे आपल्याला माहीत झालेलं आहे. अशाच नवीन ब्लॉग साठी आमचा ब्लॉग रूपरेषा आणि माझा मित्र परिवार ब्लॉग पाहत राहा.